या नांदेड जिल्ह्याच्या पारडी बक्का या गावी झालेला आहे। अतिशय भारतीय दलित अकादमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार त्यांना मिळाला। जे समाजाविषयी चांगलं काम केले महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री सन्माननीय बबनराव घोलप साहेब, अभिमान आहे। अरे भाई तू ये नाही गोविंद मौली पाडेकर या महान भूषण पुरस्काराचे मानकरी छोटी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुणवंत यानंतर आपली बाजू लावून जमले दिलीप नावाचा त्यांनी मान आपल्या रविदास महाराजांचं नाव ते हजारोच्या सभागृहाला केलेलं आहे। यांनी राष्ट्रीय विद्यार्थी गुणवंतांचा सत्कार ठेवला होता। त्या निमित्ताने खूप चांगलं दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो समाजाकडून आणि समाजाला एक वाव भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच एक पुरस्कार समाजाविषयी जे चांगलं काम करणार त्याचासुद्धा पुरस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री घोलप साहेबसुद्धा होते। आमचे उमरखेडचे आमदार किसनराव हे सुद्धा आमचे सहकारी होते। तसेच दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकरसुद्धा होते। हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे माधवराव गायकवाड हे आयोजित केले जाते, त्यांची सहकारी टीम आणि दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार असे दरवर्षीप्रमाणे केले जातो। एकच समाजाच्या काही अडचणी समस्या याच्यामध्ये मांडल्या जातात आणि समाजाच्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही सुद्धा तिन्ही आमदार आम्ही समाजाच्या पाठीशी आहे या निमित्ताने सांगतो। राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एक सामाजिक काम करणारी संघटना आहे। ती महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करते आणि हा महाराष्ट्रातला सगळ्या कार्यक्रमाचा एक प्रोग्राम आहे की आम्ही सगळ्यांनाच प्रोग्राम दिलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा। त्याचाच भाग आहे। मी इथला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं थोडासा कमी अधिक होत असेल, पण महाराष्ट्रात सगळीकडेच झाले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजाच्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यासाठी त्यांना एक मोटिवेट करण्याचं काम करायचं आहे। दरवर्षी आपण हे करत असतो। गेल्या वर्षी तुम्ही सगळे होतात की गेल्या वर्षी आपण कांगणे सरांचा कार्यक्रम घेतला होता, खूप मोठा घेतला होता। आपलं त्याचं स्वरूप जरा वेगवेगळं असते। कधी सामाजिक क्षेत्रातले लोक बोलवतो, कधी राजकीय क्षेत्रातले बोलवतो, कारण विद्यार्थ्यांनी कधी सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांना एक स्पिरिट मिळालं पाहिजे की बाबा जर शिक्षणात आपण जर कुठं कमी पडलं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हा त्यांना अनुभव यावा या दृष्टिकोनातून आपण हा सत्काराचं आयोजन केलं। दुसरं आपण जे समाजभूषण देतो, समाजामध्ये जी झिजली माणसं जी 50-50 वर्षापासून काम करतात, माझ्यासोबत 30-32 वर्षापासून गोविंद माऊली काम करतात, ज्यांनी आज गोविंद माऊलीला जरी आज आपण समाजभूषण दिलं पण गोविंद माऊलीचा स्वभाव एवढा चांगला आहे की एक पॉम्पलेट घेऊन प्रत्येकाच्या दारात जातात, त्या घरी जाऊन पॉम्पलेट देतात आणि कार्यकर्त्यावर हवा चढलेली असती, मी पदाधिकारी आहे, मी कसं जाऊ पॉम्पलेट द्यायला, मी हे कसं करू, पण गोविंद माऊली तसं नाही करत। मग माणूस समाजभूषण होते कधी, त्याच्यामध्ये काहीतरी गुण असायला लागते सगळ्यापेक्षा। मग सगळेच समाजभूषण करता आले असते आपल्याला 2-2 हार देऊन 1 प्रमाणपत्र देऊन, तसं आपण करत नाही। ज्याच्याबद्दल दिलीपरावजी गंधारे हे नाव कोणाला जास्त माहीत नाही, परंतु 1995ला राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाल्यानंतर दिलीपराव गंधारे त्यांची पत्नी हातगाव नगर परिषदेची हातगाव नगर परिषदेची सभापती होती आणि त्या काळामध्ये दिलीपरावांनी खूप मोठं काम केलं। त्यांनी संघटना बांधण्याचं काम केलं, हातगाव शहरामध्ये संघटन बांधून ठेवलं आणि मोठ्या रविदास महाराजांच्या जयंत्या जशी आपण जिल्ह्याला करतो तशी जयंती हातगावमध्ये दिलीपरावच्या माध्यमातून झाली आणि तिथे एक जे सभागृह झालं मेन मार्केटमध्ये संत रविदास महाराज सभागृह हे दिलीपरावजी गंधारेमुळे झाले आणि म्हणून या दोन्ही महान व्यक्तींचा कुठंतरी सन्मान करावा म्हणून त्यांना आपण समाजरत्न राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ज्या विविध चर्मकारांच्या जाती आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम करतो। त्या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रम आहे, वधूवर मेळावे आहे, सामुदायिक विवाह आहे, तसाच हा एक कार्यक्रम आहे। मुलांना शिष्यवृत्ती देणं, जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करणं, त्यांना पाठीवर शाबासकी थाप देणं, जेणेकरून त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होईल, ऊर्जा तयार होईल आणि अधिकाधिक शिकून मोठे होतील, समाजाने मोठं व्हावं ह्या उद्देशानं हा कार्यक्रम आहे। एकमेव उद्देश आहे की समाजानं शिकून संघटित व्हावं आणि मोठं व्हावं।
सर आज सर्व नागरिकातून मागणी आली की माधवदादांना महामंडळावर घेण्यात यावे. तो आता शासनाचं काम आहे ना, माझ्या हातात येईल त्या दिवशी मी त्याच एका क्षणाला माधवराव अध्यक्ष राहते. आपली सरकारकडे काय मागणी आहे? माझी सरकारकडे समाजाला शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मदत करावी. शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे एवढ्यासाठी की तो गरीब आहे अजूनही, तर त्याला 100% फ्री शिक्षण मिळावं आणि उद्योगाच्या ज्या योजना आहेत त्या समाजासाठी असाव्या.